शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या। शनिवार वाडा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे। 1730 मध्ये बाजीराव पेशव्यांच्या काळात ही वास्तू बांधली गेली। या वाड्याला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे। शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेने या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं। मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। शनिवार वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं तिथे गोमूत्र शिंपडण्यात आलं। तुम्हाला नमाज पठण करायचं असेल तर आमची काही हरकत नाही, पण शनिवार वाडा किंवा अशा कुठल्याही ऐतिहासिक वास्तूमध्ये नमाज पठण करू नका। मशिदीत किंवा घरी जाऊन नमाज पठण करा, असं खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली। मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजपवाल्यांनी गोमूत्र शिंपडले हे पाहून कपाळावर हात मारायची वेळ आली, असं त्यांनी म्हटलंय। तर शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली आहे। तुम्हाला तिथे जप करत बसायला कोणी अडवलंय का? समोर आणि बाजूला दर्गा आहे, तीही पेशवकालीन। पेशव्यांना त्यांची अडचण नव्हती, पण तुम्हाला असेल तर हवा सुद्धा त्या दर्ग्यांना शिवून येते, म्हणून आपल्या नाकातही गोमूत्र घालणार का, असा सवाल सचिन सावंत यांनी केलाय। या मुद्द्यावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा आक्रमक झाल्या। त्यांनी आंदोलन करत मेधा कुलकर्णी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि गुन्हा दाखल व्हावा असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय। त्यानंतर त्यावरती अलीकडेच कडवट हिंदुत्वाची भूमिका घेणारे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम बापू भंडारे यांनी सुद्धा औरंगजेबाच्या कबरीजवळ जाऊन हरिपाठ म्हणण्याचं चॅलेंज दिलंय। खरं तर हे राजकारण रंगत राहणारच, मात्र या संदर्भात आता एक खळबळजनक दावा करणारं वक्तव्य समोर आलंय। सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष असलम सय्यद यांनी आता शनिवार वाड्यातील नमाज पठण व्हायरल व्हिडिओबद्दल एक धक्कादायक असा दावा केलाय। शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा जो व्हिडिओ समोर आलाय हा प्री प्लॅन आहे। नमाज पठण करायची ऍक्टिंग करायला लावली आहे। समोर कोणी जात येत असेल तर तिथे नमाज पठण केलं जात नाही। व्हिडिओत पश्चिम दिशेला तोंड केलंय, तर त्या दिशेला तोंड करून नमाज पठण होत नाही। ती मुस्लिम समाजाची महिला नाही अशी आम्हाला शंका आहे। पोलिसांनी त्या संदर्भात चौकशी करावी, कारण झाडाचा किंवा भिंतीचा आडोसा घेऊनच नमाज पठण केलं जातात असंही असलम सय्यद यांनी म्हटलंय। तपासाअंती या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील की तो नमाज पठणाचा व्हिडिओ खरा आहे की नमाज पठणाची ऍक्टिंग आहे हे स्पष्ट होणार। खरं तर निवडणुका आल्या की जाणीवपूर्वक जातीमध्ये वाद पेटून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो असे आरोप नेहमीच होतात। या मुद्द्यानंतर आता पुन्हा एकदा ही चर्चा जोरात सुरू आहे। खरं तर यावरती बरेच मतमतांतर आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे सुरूच राहणार। खरं तर तपासाअंती या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। मात्र आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंटद्वारे कळू शकता आणि यासारख्या ताज्या अपडेट्ससाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।